नमस्कार विद्यार्थी मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर BA सेकंड इयर इतिहास या विषयासाठी जो दुसरा मायनर पेपर ठेवण्यात आलेला आहे, जो 2 क्रेडिटचा आहे, त्या पेपरचं नाव आहे वुमन्स मुवमेंट इन मॉडर्न महाराष्ट्र. वुमन मुवमेंट्स इन मॉडर्न महाराष्ट्र अशा प्रकारचा पेपर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. हा 2 क्रेडिटचा पेपर आहे. आता हा पेपर ठेवणे जो आहे तर याचा उद्देश काय होता? लर्निंग ऑब्जेक्टिव्स ऑफ द कोर्सेस. This course will give comprehensive understanding about women's reformation movements in Maharashtra. This course will give information about social reformers in Maharashtra. आणि this course will orient students about various legal aspects of women's reformation. अशा प्रकारे हा कोर्स शिकण्यामागचा उद्देश ठेवलेला आहे. कोर्स आउटकम काय आहेत? आफ्टर कंप्लीशन ऑफ द कोर्स, student will be able to. This course will be helpful to analyze change of status of women in modern Maharashtra. Second, this course will be useful to understand contribution of various social reformers. Third, colonial approach regarding women's reformation is put forth. अशा प्रकारे आउटकम हे म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांना स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, कसा कसा त्यांच्या दर्जामध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल झाला. आणि आपण पाहतो की सुरुवातीला हिंदू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती आणि त्यानंतर हळूहळू स्त्रियांचं स्थान हे गौण होत गेलं, त्यांचा सामाजिक दर्जा खालवत गेला. वेगवेगळ्या राज्यांच्या काळामध्ये वेगवेगळ्या धार्मिक परंपरेनुसार स्त्रियांचा दर्जा हा निकृष्ट कधी तर श्रेष्ठ कधी ठरलेला आहे. आणि अशा प्रकारे प्राचीन भारतापासून तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची कशा प्रकारे परिस्थिती बदलत आलेली आहे. सुरुवातीला आपण पाहतो की स्त्रियांच्या बाबतीत किती बंधनं घालण्यात आली होती आणि ह्यासाठी वेगवेगळ्या स्त्री समाज सुधारकांनी, त्याचबरोबर काही समाजसुधारकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यामध्ये जो स्त्री पुरुष भेदभाव जो आहे तो भेदभाव न पाहता देशाचे दोन्ही पण नागरिक आहेत या दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हा यामागचा उद्देश आहे. आता या सिलेबसमध्ये 2 युनिट ठेवण्यात आलेले, 2 घटक ठेवण्यात आलेले आहेत. पहिल्या घटकाचं जे नाव आहे कॉलोनिकल अप्रोचेस रिगार्डिंग वुमन्स रिफॉर्मेशन मुवमेंट्स. ह्यामध्ये पहिला जो घटक आहे
स्टेटस ऑफ वुमन इन मॉडर्न महाराष्ट्र. आधुनिक महाराष्ट्रामधील स्त्रीचा दर्जा काय होता, हा पहिला घटक आहे. दुसरा बी घटक जो आहे, लिगल डेव्हलपमेंट ऑफ वुमन्स राईट्स. अशा प्रकारे त्यांना संवैधानिक त्यांच्या अधिकारामध्ये कशा प्रकारे विकास झालेला आहे कंपनी शासन काळामध्ये, हा भाग आहे. आणि सी फेमिनिस्ट मुवमेंट ऑफ महाराष्ट्र इन महाराष्ट्र. जो दुसरा घटक आहे त्या घटकाचं नाव आहे सोशियल रिफॉर्मेशन मुवमेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधली सामाजिक चळवळ. त्यामध्ये ये जो भाग आहे, ए भागामध्ये आपण पाहतो महात्मा फुले अँड सावित्रीबाई. अशा प्रकारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या घटकांची चर्चा करायची आहे. बी जो भाग आहे, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई अँड विठ्ठलरामजी शिंदे. अशा प्रकारे या तीन घटकांची चर्चा कोणते कोणते, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे आणि विठ्ठलरामजी शिंदे या समाजसुधारकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि शी आहे प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज. ह्या दोन त्यावेळेस जे संघटना निर्माण झालेल्या होत्या, समाज निर्माण झाले होते, त्या दोन संघटनांनी महत्त्वपूर्ण योगदान स्त्री सुधारणेमध्ये कसं दिलं, या गोष्टीची चर्चा करायची आहे. बघा, आपण जेव्हा वसाहतकालीन कालखंडामध्ये येतो त्यावेळेस पाहतो की स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप सारे त्यांच्या अधिकारावर गदा आलेली होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, सती प्रथा, केशवपण, अशा प्रकारे अनिष्ट चालीरीती महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची मुहूर्तमेढ ज्यांनी लावली ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आपण पाहतो की स्वतः पहिल्यांदा आपल्या घरापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. स्वतः शिकले इंग्रजी शाळेमध्ये, मिशनरीमध्ये, आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं. जमिनीची पाटी, दसकटाची लेखणी केली आणि शेती करत असताना पहिल्यांदा त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं. आणि त्यानंतर पुण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण क्रांती त्यांनी घडवून आणली. 1848मध्ये त्यांनी आपण पाहतो की पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. हितपासून या आधुनिक महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाच्या पायापासून जी महात्मा फुलेंनी सुरुवात केलेली आहे आणि तो वसा सावित्रीबाई फुलेंनी पुढे कसोशीने नेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस आपण पाहतो की जे समाजकंठक होते, ज्यांना स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांच्या अनिष्ट चालीरीती बंद करायच्या होत्या, अशा ह्या लोकांना सामोरे जाऊन सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाडेमध्ये मुलींसाठी जी शाळा चालवलेली आहे ती अतिशय त्यांचं योगदान हे फार मोठं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की मग ताराबाई शिंदे असोत, पंडिता रमाबाई आहेत असोत,
किंवा विठ्ठल रामजी शिंदे यांनी कशा प्रकारे स्त्रियांना उन्नतीकडे नेण्यासाठी वेगवेगळं कार्य केलेलं आहे, ह्या सर्व बाबींची चर्चा या सिलेबसमध्ये करायची आहे. त्याचबरोबर प्रार्थना समाजानं काय काय कार्य केलं, त्याचबरोबर सत्यशोधक समाजानं काय कार्य केलं, ह्याही गोष्टींचा उहापोह या सिलेबसमध्ये करण्यात आलेला आहे. 2 युनिटचा 2 क्रेडिटचा सिलेबस आहे, मायनर आहे. आणि विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे या मायनर पेपरचा दृष्टिकोनातून फार शॉर्ट सिलेबस आहे तो अभ्यासावा.